नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग ऑफ श्री बाबूभाई पोंदास ज्युनियर कॉलेज डहाणू. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॉइसिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा पाठ शिकत होतो. यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये आपण लेखकांचा परिचय, त्यांचं लिखाण हे आपण जाणून घेतलं होतं. व्हॉइसिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा दुसरा पार्ट मराठीमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या ठिकाणी आपण होतो बघा, पेज नंबर 79. दिस इज द लास्ट 2 lines here. Therefore I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it. सोलापूरमधील कोणी मला असं सांगितलं नाही की जर तुला युनिव्हर्सिटीमध्ये चांगले मार्क्स असतील किंवा तू बोर्डात आला असेल तर तुला एंट्रन्स देण्याची गरज नाही, तुला डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकतं. फॉर आय डाऊट, किंवा मला खात्री आहे किंवा शंका आहे. बघा या ठिकाणी जाण्याच्या आधी, व्हॉट आर द अचिव्हमेंट्स ऑफ द रायटर इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये लेखकांनी काय काय मिळवलं, कशा पद्धतीने गुण मिळवले ते तुम्हाला लिहायचं आहे. अचिव्हमेंट्स काय मिळवलं. आय स्कोर्ड 100 marks in mathematics in almost all examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only few times. This is achievement. I stood 16 in SSC board. This is also achievement of writer. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चनमध्ये लिहायच्या आहेत. आता सगळा फॉर्मॅट हा ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट आहे, त्यामुळे कॉम्प्लिशन टास्कमध्ये विचारलं जाईल. WH क्वेश्चन्स हे जास्त येणार नाहीत, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण ते लक्षात ठेवायचं आहे. चला तर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. इथून आता आपण पुढे घेऊया. इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल. जर कोणाला माहिती असेल, हे मला माहिती नाही, सोलापूरमध्ये कोणाला काही माहीत नसेल त्यावेळेला असं आहे किंवा नाही, किंवा एखाद्याला असेल तर लेखकांना काही त्याने कल्पना दिली नाही कोणी. देअरफॉर आय अपियर्ड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन, आणि म्हणूनच मी एंट्रन्स एक्झामिनेशन दिली. अँड सेक्युअर्ड अ व्हेरी गुड रँक इन द सेम, आणि चांगले मार्क्स मिळवले. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. मला आनंद झाला. बघा, मला IITमध्ये ॲडमिशन मिळालं, चांगले मार्क्स मिळाले होते लेखकांना, मी खूप आनंदी होतो. पण तो आनंद काय होता, शॉर्ट लिव्ड, म्हणजे थोड्या कालावधीसाठी होता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 storied. सोलापूरमध्ये 3 मजल्यापेक्षा जास्त उंच इमारती लेखकाने पाहिल्या नव्हत्या. आणि इथं मुंबईमध्ये आल्यानंतर उंचच्या उंच इमारती, गगनचुंबी इमारती पाहून लेखकांना खूप आश्चर्य वाटत असेल, एकदम नवीन असं वाटत असेल. I had not seen any building which was more than 3 storied. Mumbai, however, was full of skyscrapers. आता स्काय स्क्रॅपर्स म्हणजे गगनचुंबी इमारती किंवा उंच इमारत. At IIT, most of the students and professors used to converse in English. आणि IITमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्या कॉलेजमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक हे सगळे इंग्लिशमध्ये टॉकिंग करायचे. आता अतिशय सामान्य कुटुंबातला व्यक्ती, सोलापूर सारख्या शहरातनं आलेला कॉमन पर्सन, आणि इंग्रजी बोलणं, लेखक हुशार होते, वाद नाही, पण इंग्लिशमध्ये सर्वजण बोलत होते आणि लेखकांना थोडं ते अवघडत होतं. ॲट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्व्हर्स इन इंग्लिश वेरॅज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. लेखकांची इंग्रजी ही फारच कमी होती, किंवा त्याला पण पुअर, गरीब नाही म्हणता येणार, पण थोडी खराब होती. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. बरोबर आहे, संपूर्ण शिक्षण हे मराठी मीडियममधून झालेलं आहे. व्हर्नॅक्युलर लँग्वेज मीडियम, आपलं जे काही नेटिव्ह लँग्वेज आहे महाराष्ट्राची, त्यातनं झालेलं आहे, मदर टंग, आणि परत इंग्लिश, याच्यामध्ये अवघडल्यासारखं होतं. निश्चितच मराठी मीडियमच्या मुलांना हा प्रॉब्लेम येतो. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. खरं तर खूप दयनीय होती इंग्रजी बोलणं, लेखकांचं बोलणं खूपच खराब असं होतं. नॉट ओनली आय डिड
आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी, आणि शब्दभरणा फार कमी होता. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द, आपल्याला शब्द माहीत असल्या पाहिजेत बोलताना. ज्यावेळेला आपल्याला संपूर्ण शब्द माहीत असतील, रचना माहीत असेल, त्यावेळेला आपण पटकन आणि फ्लुएंटली आपण बोलू शकतो. पण लेखकांची व्होकॅब्युलरी ही कमी होती. बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल, आणि त्याचबरोबर प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार, हे पण फारच भयानक होते लेखकांचे. आता साहजिकच आहे, त्यावरती मराठीचा पगडा असणार आहे, आणि म्हणून त्यांचे उच्चारसुद्धा वेगळे व्हायचे. अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट, आणि सांगायला मला कसं होतंय बघा, की माझी वाक्यरचनासुद्धा ही काय होती तर ऑकवर्ड होती, म्हणजे फारशी चांगली नव्हती, म्हणजे इंग्रजी थोडी खराब होती लेखकांची. ड्यू टू ऑल दिस आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर, आणि याच्यामुळे लेखकांना भीती वाटायची. आय वॉज क्वाईट लोनली, एकटं वाटायचं, कारण कुणाशी बोलताना सर्व इंग्रजीमध्ये बोलता येत आणि आपल्याला बोलता येत नाही, म्हणून आपण एक प्रकारचा न्यूनगंड आपल्या मनामध्ये निर्माण होतो, आणि लेखकांच्याही मनात तेच झालं, म्हणून त्यांना एकटं वाटायचं. आणि इन जनरल मुंबईमध्ये आणि IIT मध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर खास तिथं ते होते त्या ठिकाणी, आय हॅड डेव्हलप अँड इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, आणि मग माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स. आता याला कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड, इन्फेरियॉरिटी म्हणजे आपण कमी आहोत, इतरांना चांगलं येते आणि आपल्याला येत नाही, असा न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इव्हन मुंबई, आणि मला असं वाटलं की आता पळून जावं मुंबईमधनंही आणि IIT कॉलेजमधनंही. बघा या ठिकाणी डाव्या बाजूला, व्हाय वॉज द रायटर्स जॉय शॉर्ट लिव्ह, त्यांचा आनंद हा कमी कालावधीसाठी का होता, कारण पुढच्या समस्या त्यांना भेडसावल्यात. सर्वच्या सर्वजण प्राध्यापक विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलत होते, आणि त्यामुळे त्यांना ह्या अडचणी येत होत्या, आणि म्हणून त्यांचा आनंद हा शॉर्ट लिव्ह राहिला. गेस द मिनिंग इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स अँड सोफिस्टिकेटेड. इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितलंय, कमीपणाचं वाटणे, न्यूनगंड निर्माण होणे. बघूया आपण. इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, अ सेन्स ऑफ इन्फेरियॉरिटी म्हणजे कमीपणाचा आभास, सेन्स. द फिलिंग दॅट वन इज इन्फेरियर टू अदर्स इन सर्टन ॲस्पेक्ट्स. सोफिस्टिकेटेड, पुढे हा शब्द येणार आहे. हॅव्हिंग ऑप्टेन वर्ल्डली एक्सपिरियन्स, म्हणजे संपूर्ण जगाचा अनुभव आपल्याला आला की काय, एकदम हाय स्टँडर्डमध्ये, ग्रेसमध्ये. रिफाईनमेंट अँड रिफाईन असा त्याचा अर्थ होतो. सर्व काही आपल्याकडे आहे, अनुभूती आहे असं वाटतं, त्याला सोफिस्टिकेटेड, व्हेरी मॉडर्न आपण असं म्हणू शकतो. लेट्स गो अहेड. ॲरोगंट हा शब्द आहे, आपण बघू नंतर. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी काय झालं बघा, लेखक बसले होते आणि चहा घेत होते, सिपिंग टी. सिनियर गाय, आता गाय म्हणजे मुलगा, विद्यार्थी या ठिकाणी, तो आला आणि माझ्या जवळच्या चेअरवरती बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ फेअरली सोफिस्टिकेटेड इंग्लिश. त्याचं इंग्रजी खूप चांगलं होतं बघा, सोफिस्टिकेटेड हा शब्द आला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने. आणि तो एज्युकेटेड, कॉन्व्हेंट एज्युकेटेड म्हणजे इंग्लिश मिडियममधनं शिकलेला होता. आणि तो मुलगा आला आणि बसला. ॲट लिस्ट स्पोकन ऑर कोलोक्वियल इंग्लिश, आणि तो इंग्रजी असं धाडधाड बोलू लागला किंवा चांगल्या पद्धतीने. कोलोक्वियल इंग्लिश त्याला आपण म्हणतो, फ्लुएंट इंग्लिश जे ब्रिटिश लोक बोलतात तशा पद्धतीने. ही वॉज अ बिट ॲरोगंट, पण तो कसा होता, थोडासा उद्धट होता. ॲरोगंट म्हणजे उद्धट. अँड वॉन्टेड टू पुल माय लेग, आणि माझी मजाक घ्यावी किंवा मला माझे पाय खेचावे, म्हणजे याचा अर्थ काहीतरी मला काहीतरी डिवचावं किंवा मजाक घ्यावी असा त्याचा उद्देश होता. आता बघा, काही लोकांकडे काही गोष्टी जर असतील तर त्यांच्या मनात साहजिकच अशा गोष्टी येतात. ॲरोगंट, त्याला ॲरोगंट बिहेवियर निर्माण होतं, म्हणजे माझ्याकडे खूप आहे म्हणून एखाद्याला तो कमी समजतो, समोरच्याला कमी समजतो. आणि अशी गोष्ट त्याच्याकडे होती, तो ॲरोगंट होता. त्याने मला माझी मजाक उडवण्याचं ठरवलं असेल कदाचित. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी, त्याने काहीतरी संवाद करायचं ठरवलं माझ्यासोबत.
with me and started pointing out errors in just about every sentence. आणि प्रत्येक वाक्यात तो मिस्टेक काढायचा, माझ्याशी बोलायचा, बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी तोडका मोडक्या इंग्रजीमध्ये बोलत होतो आणि तो चांगल्या इंग्रजीमध्ये बोलत होता, सोफेस्टिकेटेड इंग्लिशमध्ये. आणि माझ्या वाक्यातला ते चुका तो काढायचा. ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड, म्हणजे जे काही मी सांगायचो त्यात चूक काढायचा, म्हणजे त्याला समोरच्याला कमी दाखवायचं. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉक अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. माझा अपमान त्याने केला आणि तो निघून गेला 5 मिनिटानंतर. मग काय झालं, आता लेखकांच्या मनात काय झालं असेल बघा. या ठिकाणी ॲरोगंटचा अर्थ दिलाय बघा. एक्सेसिव्ह, हॅव्हिंग एक्सेसिव्ह प्राईड इन वन सेल्फ, स्वतःमध्ये खूप अभिमान असणे. ऑफन विथ डिसरिस्पेक्ट फॉर अदर्स, इतरांचा तिरस्कार करणे किंवा इतरांशी वाईट वागणे, उद्धटपणे वागणे, त्याला ॲरोगंट असं म्हणतात. लेट्स गो अहेड. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. आता लेखक खूप नाराज झाले. अपसेट म्हणजे खूप नाराज होणे, ह्युमिलेटेड म्हणजे त्याने एक प्रकारे लेखकांना कमी लेखलं आणि लेखक नाराज झाले. ॲज इट इज, मग काय झालं, आय वॉज फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडेंट. मला एकदम नाराजीची भावना निर्माण झाली, डिप्रेशनमध्ये आल्यासारखं वाटलं. लॅकिंग कॉन्फिडन्स, डिफिडेंट म्हणजे माझा आत्मविश्वास कमी झाला, माझ्यात आत्मविश्वास नाही असं मला वाटायला लागलं. अँड धिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ, आणि हा इन्सिडेंट शेवटचा होता. लास्ट स्ट्रॉ, आता ही एक प्रकारची फ्रेज आहे, म्हणजे हा शेवटचा इन्सिडेंट म्हणजे हा प्रसंग तो शेवटचा, मी जे सहन केलं ते शेवटचं. मग लेखकांनी यापुढे काय केलं असेल, प्रयत्न केला असेल इंग्रजी चांगलं बोलण्याचा. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन, मी खूप तुटून गेलो होतो, याचा अर्थ म्हणजे मला खूप नाराजीची भावना निर्माण झाली होती. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर. मला असं वाटलं की आपण इथून आता पळून जावं की काय, डायरेक्ट सोलापूरला निघून जावं की काय असं वाटायला लागलं. दॅट व्हेरी मोमेंट, त्याच क्षणाला. हावेवर इट वॉज ओनली माय सेल्फ एस्टीम विच स्टॉप मी. पण माझा सेल्फ एस्टीम म्हणजे माझा स्वावलंबन, माझा आत्मसन्मान किंवा माझा आत्मा असं सांगतो की नाही असं करू नको. सेल्फ एस्टीम विच स्टॉप मी, त्या सेल्फ एस्टीमने मला थांबवलं आणि मी थांबलो नाही, पडून जायचं नाही. कोणतंही संकट आलं तर त्याचा आपण काय करायचा, सामना करायचा, असं मी ठरवलं. दॅट इज सेल्फ एस्टीम. माणसाकडे सेल्फ एस्टीम हा असला पाहिजे. तुमच्याकडे स्वाभिमान असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकता. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप मी. निश्चय, दृढ निश्चय झाला, अशा भावना माझ्यामध्ये निर्माण झाली, एक ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी मोठ्या ग्रिप मी, आणि त्या ताकदीने, त्या भावनेने डिटर्मिनेशन, निश्चय केला. मला माझ्या मनावरती एक पगडा निर्माण झाला, ग्रिप मी. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, बघा मी सोलापूरमधून जरी आलेलो असलो, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन स्कूल, आणि मी एक प्रकारचा रँक होल्डर होतो, म्हणजे स्कूलमध्ये, शाळेमध्ये मी टॉपर होतो, आणि तिथून जरी आलो असलो तरी मी एक चांगला विद्यार्थी आहे, रँक होल्डर आहे, अशी भावना निर्माण झाली. कॉलेज, स्कूल, कॉलेज अँड IIT विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स. आणि एवढंच नाही तर कॉलेजमध्ये, IIT यांना गणितामध्ये खूप बक्षिसे मिळाले होते, अवॉर्ड्स मिळाले होते. देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. आणि मला लक्षात आलं की माझ्याकडे एवढं सगळं आहे म्हणून माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून मला मिळालं आहे, मी काही कमी नाही, अशी भावना निर्माण झाली लेखकांच्या मनामध्ये. वाय शुड आय गिव्ह अप. आणि म्हणून लेखकांच्या मनात विचार आला, का बरं सोडून द्यायचा, प्रयत्न का सोडून द्यायचा, का पडून द्यायचं, कशाला घाबरायचं, माझ्यामध्ये आहे, ॲबिलिटी आहे, मी करू शकतो, मी स्टँड होऊ शकतो निश्चितच. आणि लेखकांच्या मनाने विचार केला, लेखकांनी विचार केला, दृढ निश्चय केला. अँड दॅट टू फॉर अ सिली, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी, फॉर सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, इंग्रजीसारख्या छोट्या गोष्टीसाठी. ठीक आहे, नाही बोलता येत म्हणून काय झालं, पण इतर गोष्टी माझ्याकडे आहेत. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर. मला ते मी सोडून जाऊ शकत नव्हतो किंवा हे सोडून देऊ शकत नव्हतो. एनी मोर. अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. मी ठरवलं की आता आपण काय करायचं, फाईट बॅक करायचं. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 80 वी हॅव कम्प्लिटेड. लेट्स गो अहेड. बघूया. ॲज आय क्लाइम्ब द स्टेअर अप माय हॉस्टेल रूम माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. आणि मग मी घरी आलो, हॉस्टेलवरती आलो, आणि हॉस्टेलच्या पायऱ्या चढत असताना माझ्या डोक्यामध्ये विचार
तयार होता, रेडी. काय विचार होता? नाही, काही झालं तरी थांबायचं, मागे हटायचं नाही. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हु आर एज्युकेटेड इन व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस, जे बघा आता व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे नेटिव्ह लँग्वेज किंवा रिजनल लँग्वेज, म्हणजे त्या त्या प्रांताची भाषा. जसं मराठी आहे तर आपली महाराष्ट्र आहे तर मराठी भाषा, ठीक आहे. म्हणजे मराठी भाषेतनं किंवा ज्या रिजनल लँग्वेजमध्ये जे शिकलेले आहेत त्यांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो इंग्रजी विषयाचा. व्हर्नॅक्युलर हु आर एज्युकेटेड इन व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी, थिंक इन मराठी. आणि आपण मराठी असल्यामुळे काय होतं, आपण पहिल्यांदा मराठीत विचार करतो बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश. म्हणजे इंग्रजी बोलण्याच्या आधी मराठी विचार करतो आणि मराठीत विचार केलेला तो इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करतो आणि मग तो शब्दशः वेगळा ट्रान्सलेशन होतं. ट्रान्सलेट इन इंग्लिश अँड देन समहाऊ ट्राय टू स्पीक आउट. आणि मग आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. These translated English sentences in an extremely awkward fashion. आणि मग हे काय होतात? ऑकवर्ड होतात. हे वाक्य जे ट्रान्सलेट केलेले असतात ते मॅच होत नाही किंवा ते वेगळे वाटतात. मग आता लेखकाने ठरवलं काय? टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली फर्स्ट, टू कमांड ऑन इंग्लिश फ्लुएंटली. आणि मग त्यांचा निश्चय होता, आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. म्हणजे मी ठरवलं मी असं काही करणार नाही, पहिल्यांदा मराठीत विचार करेल आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करेल आणि मग बोलेल, असं नाही मी विचार केला. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स. मला खरं तर एक्सलन्स म्हणजे गुड क्वालिटी, त्याला पण गुडपेक्षाही चांगलं म्हणजे एक्सलन्स क्वालिटी मला कसं मिळवता येईल, चांगलं कसं बोलता येईल हे मी ठरवलं. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग, कोणत्याही बाबतीमध्ये आपण सराईत कसं व्हायचं, दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहुड. आणि हे मला केव्हापासून तर माझ्या लहानपणापासूनच माझ्या मनात असे विचार यायचे, काही करायचं तर चांगलंच करायचं, कोणतीही गोष्ट हीच मन लावून करायची आणि ती चांगली करायची. आणि हे विचार लेखकांचे लहानपणापासूनच त्यांच्या मनात होते. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, मग यश येवो किंवा नको येवो, यश अपयश पुढे आहे पण प्रयत्न आपल्या हातात आहेत. आय ऑलवेज सेट माय एम्स हाय, मी माझे ध्येय उंच ठेवले. इन दिस केस टू, ह्या बाबतीत सुद्धा आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि मला म्हणून एक्सलंट सगळ्यात चांगलं, एलिगंट सुंदर प्रभावशाली, अँड फ्लुएंट एकदम फ्लुएंटली, त्याला आपण स्मूथली असं इंग्रजी आपण बोलायचं मी ठरवलं. लेट्स गो अहेड. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. बघा विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा इंग्रजीला आत्मसात करायचं असेल, त्यावरती विजय मिळवायचा असेल तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा न्यूजपेपर, इंग्लिशचे न्यूजपेपर वाचा, इंग्लिश नॉव्हेल्स वाचा किंवा इंग्लिश न्यूज चॅनल ते ऐका, ते बघा. त्याने आपली इंग्लिश काय होईल, दुरुस्त होईल किंवा इम्प्रूव्ह होईल. आय स्टडीड एटिमॉलॉजी अँड फोनॅटिक्स. आणि मग मी एटमॉलॉजी म्हणजे आता संपूर्ण भाषाशास्त्र त्याला आपण म्हणतो, एटमॉलॉजी, फोनॅटिक्स उच्चारशास्त्र, फोनॅटिक्स म्हणजे, अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स. आणि शब्दांच्या मुळापासून सुरुवात केली, म्हणजे फोनेम्स काय, अल्फाबेट्स काय, फोनॅटिक्स काय आहे, एटमॉलॉजी काय आहे, सगळं मी शिकलो. भाषाशास्त्र शिकायला सुरुवात केली, मुळापासनं शब्दांच्या मुळापर्यंत गेलो. अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम, आणि मी त्यांना कसं उच्चार करायचं हेही शिकलो. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग रिअलायझिंग माय मिस्टेक्स. आणि मग काय केलं लेखकांनी, आरशाच्या समोर उभं राहायचं आणि बोलण्याची प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे, कदाचित तुमच्यासोबत बोलायला कोणी नसेल घरी तर तुम्ही असं करू शकता, आरशाच्या समोर उभं राहायचं. आपल्या घरात कपाट असतं, त्याला मोठा आरसा असतो, उभं राहायचं आणि बोलायचं. मग घरच्यांनी वेळ म्हटलं तरी चालेल, काय झालं याला, हा असं करतोय. तर तुमची बोलण्याची प्रॅक्टिस करायची आणि पुन्हा जे काही मिस्टेक्स होतात ते फाइंड आउट करायचे. लेखकांचा हा उपाय खूप चांगला आहे, खूप म्हणजे यशस्वी आहे आणि हा उपाय मी पण करून बघितला आहे सुरुवातीला. रिअलायझिंग माय मिस्टेक अँड करेक्टिंग देम माय सेल्फ, आणि स्वतः आपण त्या चुका दुरुस्त करायच्या ऑल द टाइम, अँड इम्प्रोवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. दिवसागणिक मग ते आपल्यामध्ये सुधारणा होते. इम्प्रोवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारणा होणे, इम्प्रोवायझिंग त्यामध्ये बदल होणे, सुधारणा होणे. चांगल्या गोष्टी आपण करत असतो, चुकांचं निरसन करतो, चुकांवरती आपण ॲनालिसिस करतो आणि मग आपण ते चुका टाळतो. इट टूक अबाउट 9 to 10 months, म्हणजे बघा 9-10 महिने लागले लेखकाला,
बाय विच टाइम आय स्टार्टेड फीलिंग क्वाईट कॉन्फिडेंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश. मग त्यानंतर लेखकांच्या मनात थोडासा कॉन्फिडन्स आला, लेखकांना थोडा कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला. ॲट लेंथ विथ एनीबडी, आता मी कोणाशी तरी बोलू शकतो चांगल्या पद्धतीने, हा आत्मविश्वास निर्माण झाला. 9-10 महिन्यात प्रॅक्टिस केली बघा. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आता माझी भीती नष्ट झाली आणि मला हॉस्टेलवरती माझ्या घरातच मी आहे असं वाटायला लागलं. इन माय फ्युचर करिअर, आणि पुढच्या करिअरमध्ये, आउट ऑफ 32 इयर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि मी जवळजवळ 32 वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT फील्डमध्ये मी काम केलं, माहिती आणि तंत्रज्ञान त्या फील्डमध्ये काम केलं. आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ ऑर मॅनेजिंग डायरेक्टर ऑर हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ. बघा मग लेखक कोणकोणत्या अनेक चांगल्या कंपनीमध्ये, आपल्याला माहिती आहे पटनी कॉम्प्युटरमध्ये ते हेड होते, मॅनेजिंग डायरेक्टर होते, CEO होते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते, आणि त्यांनी मग अशा कंपनीमध्ये IT फील्डमध्ये आपलं योगदान दिलं, चांगल्या पद्धतीने कार्य केलं. इथे बघा इकडे उजव्या बाजूला फोनेटिक्स हा शब्द दिला आहे, रिलेटिंग टू स्पीच, साऊंड, स्टडी ऑफ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, गेस द मिनिंग, निगोशिएट ॲट इज. या बघा, निगोशिएट टू सेटल समथिंग बाय म्युच्युअल ॲग्रीमेंट, काहीतरी ॲग्रीमेंटने आपण सेटल करणे. त्यानंतर ॲट इज, रिलॅक्स वाटणे. लेट्स गो अहेड.